श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मंडळी, उद्या आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागपंचमीचा उपवास करतात. म्हणजे प्रत्येक स्त्रिया ज्या आहेत त्या नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास धरून वारुळाची पूजा करतात. प्रत्येक स्त्रिया म्हणजे प्रत्येकाचं श्रद्धा असते, काही करतात काही नाही करत, प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. पण पूर्वीपासून बघा आपल्या पूर्वजांनी हे जे सण निर्माण केलेले आहेत त्या प्रत्येक सणामागे एक धार्मिक आणि सायंटिफिक रिझन आहे. नागपंचमीचा सण जो आहे ना तो पावसाळ्यामध्ये येतो आणि जे हे साप असतात ते वारुळामध्ये राहतात आणि पावसामुळे वारुळामध्ये पाणी भरल्यामुळे अन्नाच्या शोधासाठी ते सगळे बाहेर पडतात आणि त्याचा त्रास हा इतर लोकांना होतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या सणाची निर्मिती केली असावी की जेणेकरून आपण नागपंचमीच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी वारुळाजवळ नागासाठी नैवेद्य वाहतो आणि त्याच्यामुळे त्याच्या अन्नाची सोय होते. त्याचप्रमाणे आपण जे गोड पदार्थ पाहतो त्याच्यामुळे अन्न एक बारीक कीटक वगैरे त्या अन्नासाठी येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा सापांना त्याच्या अन्नाची सोय होते. आणि म्हणूनच असे सण जे आहेत त्या प्रत्येक सणांना एक सायंटिफिक रिझन आहे आणि सायंटिफिक रिझन सोबतच आपल्या सगळ्यांचं एक श्रद्धेचं स्थान असतं. म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा असते. तर माझासुद्धा आज उपवास आहे. मी हा उपवास मला वाटतं मी पहिलीपासून हा उपवास जो आहे तो इयत्ता पहिलीपासून हा उपवास मी धरते आणि तो आजपर्यंत मी धरलेला आहे. तर आत्तासुद्धा मी सकाळी छान आंघोळ केली आणि आता मी जाणार आहे वारुळाच्या पूजेसाठी. म्हणजे आदल्या दिवशी आपण वारुळ पूजन करतो आणि नेक्स्ट डेला आपण नागाची पूजा करतो. तर आज मी जाणार आहे वारुळ पूजनासाठी. तर मी आणि माझ्यासोबत माझा भाऊ आहे, आम्ही चाललो आहे आता वारुळ पूजेसाठी. इथे एक आहे एकटे काका आहे, त्यांच्या घरासमोर जे गेल्या वर्षीपर्यंत होतं, आता काय केलं नाही काय माहिती. आहे वाटतं, लोक असत ना रे तरी. देवळाकडे पण आहे. हां 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 त्याच्यामुळे त्या दिवशी पण सोमवारी काहीतरी स्पीकर वगैरे लावला होता. मग भजन वगैरे असतं ना खडे हडे भारी मध्ये. मग भजनाला म्हणजे द्यायचं काहीतरी खाऊ वगैरे प्रसाद वाटायचा. तर हे आमचं गाव आहे. चतुर्थीत भारी वाटतं ना रे. माझी वारुळाची पूजा करून झालेली आहे आणि आता मी चालले आहे माझ्या घरी पुन्हा वापस. अरे हडेसून पण वाट त्यांचं काय का. हां 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 चतुर्थी जेव्हा असते ना तेव्हा गावाचं रूप असं वेगळं असतं. सगळीकडे असे भजनाचे वगैरे आवाज, सगळं असं भारी वाटतं. हे पण नाही, हे नाही, हे गणपतीला यूज करतात. हां हां उद्या काकी येते ते ना. बॅक टू होम. घरी जातो परत. नाही, उद्याच पूजणार. ते गेल्या वर्षी नवीन होतं ना आमचं, त्यामुळे पहिलं म्हटलं मुरली आल्यानंतर मालकच ना त्याच्या हस्ते होऊ दे. आता ह्यावेळी त्याने सांगितलं ना करा म्हणून. घाई होते रे गेल्या वेळी तू. हो पण तो सुट्टी कधी येईल तेव्हा असं आहे ना रे. गेल्या वेळी कुठे आदल्या दिवशी आला, मग दुसऱ्या दिवशी नागपंचमी संध्याकाळी बाजार भरला आणि परत गणपती. ते लोड होतो ना एकदम असं. तेव्हा आपलं नवीन होतं सोड. हो तसंच करणार. तर मंडळी आत्ता वाजले आहेत 4:30 वाजत आले आहेत आणि आता मी निघाले आहे माझ्या घरी जायला. पप्पा माझी गाडी जी आहे ती खालती नेऊन ठेवत आहेत, सगळं सामान वगैरे ठेवत आहेत. तर उद्या नागपंचमी आहे आणि सण आहे, त्यामुळे मी चालले आहे माझ्या घरी. तर दिवस कसे गेले काय कळलं नाही आणि जाताना असं मन भरून येतं. तर तू बाय फोन कर, माझी आठवण काढणार ना. चल बाय. रक्षाबंधनला.
तर रक्षाबंधनला मी पुन्हा येणार आहे माझ्या भावाला राखी बांधायला, राहायलाच येणार आहे. तर जाऊया, ऊन पडलंय, पाऊस नाही आहे, तसं निघूया लवकर. ह्या रस्त्याला काही केलं तरी होतं तसंच होतो परत. हा चौक तुम्ही काय करत बसत का, जमत नाही तुम्हाला. चला येते, ते मी धरणार बरोबर पायामध्ये. काय हो पप्पा, तुम्ही असे माती भीती हे करत बसू नका. हा चला ते घरी, आणि मध्येच वाटेत हा पाऊस आला. मला भिडशीत थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून थांबले, आणि हा सुरूच झालाय. तर आता मला इथे थांबावा लागणार अजून थोडा वेळ. अचानकच सुरुवात झाली आहे पावसाला. मंडळी फायनली मी येऊन पोचले आहे माझ्या घरी. आई आई आतमध्ये आहेत का कुठे बाहेर गेले आहेत बघूया, पिशव्या काढूया आधी सगळ्या. तर मंडळी आपण सगळेजण ऑनलाईन शॉपिंग करत असतो, वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरून पार्सल मागवत असतो. तर मला सगळ्यांना एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही ऑनलाईन काही शॉपिंग करत असाल तर तेव्हा ती वेबसाईट जी आहे, ते ॲप जे आहे ते अधिकृतच असावं. इंस्टाग्रामवरती आता बरेच असे येतात शॉपिंगसाठी वस्तू वगैरे, ते दाखवतात, अशा त्यांच्या वेबसाईट असतात. आणि जर त्या अधिकृत नसतील तर मग असे फ्रॉड होतात. तर माझ्या मिस्टरांनी सुद्धा एक पार्सल मागवलं होतं, काहीतरी समथिंग त्याचं होतं, म्हणजे त्याने एनर्जी सेव्हिंग काहीतरी असं एक मागवलं होतं, आणि ते पार्सल इथे घरी आलं. आणि काल मी सुद्धा घरी नव्हते, त्यामुळे आईंनी ते पार्सल घेतलं, आणि आईंना असं वाटलं की माझं पार्सल आहे, कारण माझे बरेच पार्सल येतात. त्यामुळे आईंनी ते घेतलं, त्याचे पैसे वगैरे होते. मला वाटतं त्याचे आईंनी पैसे दिलेले होते 699 रुपये, म्हणजे टोटल 600 रुपये पकडा तुम्ही. तर 600 रुपयाचं हे पार्सल होतं. आणि आईने मला काल कॉल केला की तुझं पार्सल आलं आहे, तर आपण ते घेतलं आहे, 600 रुपये आपण दिले म्हणून. तर मला त्यावेळेस असं वाटलं की मी काय मागवलं होतं 600 रुपयाचं वगैरे. तर मी त्याच वेळी माझे सगळे ॲप वगैरे चेक केले, तर त्याच्यामध्ये काय मी मागवलेलं नव्हतं. पण तरी मी म्हटलं उद्या जाऊन मी बघेन म्हणून. आणि आता आल्यानंतर आईने मला हे पार्सल दाखवलं. तर सगळ्यात पहिला मी हा ॲड्रेस बघितला, त्याच्यावरूनच मला असा डाऊट वाटला की मी तर हे मागवलं नाही आहे, त्यामुळे मिस्टरांनी वगैरे मागवलं का त्याला विचारायचं. पण आधी म्हटलं आपण ओपन करून बघूया. तर आम्ही हे पार्सल ओपन केलं, आणि त्याच्यामध्ये काय आलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते, थांबा. तर या बॉक्समध्ये अक्षरशः त्यांनी हे असे जुने झालेले कपडे वगैरे, इतके घाण आहेत, हे सगळं असं त्यांनी भरून दिलेलं होतं. याला डाग वगैरे सुद्धा लागलेला आहे, आणि इतका वाईट स्मेल येतोय याला. तर हे सगळं ह्यांनी भरून दिलं होतं, आणि काय आम्हाला समजेनातच की नक्की काय मागवलं, कुणी मागवलं. त्याच्यानंतर मिस्टरांना फोन केला की तू काय मागवलं होतं का, तर तो बोलला हो त्यांनी मागवलं होतं, आणि त्याच्यामध्ये हे त्यांनी असं भरून दिलेलं होतं. तर आता मी त्याला चेक करायला सांगितलं की तू कशावरून मागवलं ते चेक कर, कारण ॲमेझॉन, मिशो किंवा फ्लिपकार्ट असे जे आहे त्याच्यावरती आपण टाकू शकतो कंप्लेंट वगैरे. पण जे काय अनधिकृत अशा वेबसाईट असतात, जे आपल्याला कधी कधी समजा इन्स्टावरती सुद्धा अशा भरपूर दिसतात, फेसबुकवरती दिसतात. तर असं जर काही तुम्ही मागवत असाल अशा कोणत्याही वेबसाईटवरून, तर पहिले त्याचे रिव्ह्यू वगैरे चेक करा, ते पेज नीट चेक करा. नाहीतर असे फ्रॉड जे आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये, आता खूप हे फ्रॉडचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे त्यांनी पैसे वगैरे घेतलेले आहेत, आणि आता जर याची कंप्लेंट जर टाकायची झाली तर कुठे टाकणार आहोत. तर त्याचं काय असं ठोस म्हणजे नंबर वगैरे सुद्धा त्यांचं काहीच समजत नाही आहे. तर आता माझे मिस्टर चेक करतायत ते, तर बघू काय होतं आहे. पण तुम्हाला मला हे दाखवावंसं वाटलं की खरोखर म्हणजे आता सध्या हे ऑनलाईनचं जग जे झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला जसा फायदा होतो त्याचप्रमाणे असे फ्रॉडसुद्धा खूप झालेले आहेत, असे लोक खूप करतायत बिझनेसच्या नावाखाली. तर त्याच्यापासून तुम्ही सुद्धा सावधान राहा, तुमचे पैसे असे उगाच वेस्ट करू नका, हीच माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. हो, ह्याचा नाही, होल मोठा आहे ना, त्यामुळे ते अगरबत्त्या पडतात बघा आपल्या भांड्यात ना. ती बघा प्लेट असते, आणि त्याला असे हे असतात, मग ते हा, मग ती विभूती ना, हो त्याच्यातच पडते ना. हम्म. एकदा शिला बाई आहेत ना या अंगणवाडीतल्या आपल्या,
त्यांच्यानी पण हळदी कुंकाला वाटलेलं असं कमळ कसंच होतं, अगरबत्ती त्याच्यात लावायचे असं. नाही असं ह्याचंच होतं, सोनेरी कलरचंच कसं होतं. हम्म. मी तेव्हा शनिवार होता आणि काहीतरी अशीच माहिती द्यायला गेलेली ना, तेव्हा मग त्यांनी मला हळदी कुंकू दिलेलं. हम्म. कसं रे? हां हां हां. आई उद्याची तयारी करतायत. हळदीची पानं पुसून, हळदीच्या पानाचा वास बघा इथपर्यंत येतो असा घमघमीत. प्रत्येक असं जे खाद्यपदार्थ असतो बघा त्या सणामध्ये, आणि त्या सणाला त्याला चव येते. नाही असं मध्ये केलं म्हणून तेवढं असं फील येत नाही बघा. ते पातोळ्या म्हणजे कसं नागपंचमीलाच एकदम चव येते त्याला. पुरणपोळी बघा होळीमध्येच खाली तर जास्त टेस्टी लागते असं. वेगळं असतं ना. आईनी संध्याकाळी काढून आणली पानं आणि आता आई पुसून वगैरे ठेवतायत सगळे. मग उद्या बरं पडणार लगेच. आई उद्याच आमचा मेनू काय आहे जेवणाचा? काय करूया सांग ना. उद्या वाटाण्याची आमटी, बटाट्याची भजी करूया, बेसनला भाजूया आणि भाजी करूया भेंडीची वगैरे. चालेल, भेंडीचीच करूया. सगळ्यांकडे अशी आज तयारी चालू असेल. श्रावणातला पहिला सण ना नागपंचमी, आणि बरोबर सोमवारी आलाय. मस्त ना एकदम. सोमवार, श्रावणी सोमवार. मी ना इन्स्टाला रील बघितली, त्याच्यात त्यांच्यानी सांगितलेलं आज बघा आज उपवास असतो ना नागपंचमीचा, आणि उद्या ज्यांचे श्रावणी सोमवार जी लोक धरतात ती लोक सोडणार कधी उपवास? संध्याकाळी ना, मग डबल होणार ना असं. सोडून संध्याकाळी धरू शकतात ना. म्हणजे आज उपवास झाला ना, दुपारी नागोबा पुजल्याच्या नंतर तो सोडणार उपवास, आणि मग परत संध्याकाळी मग धरावा लागणार ना. श्रावणी सोमवार ज्यांचा असतो त्यांचा. संध्याकाळी जेवण नसतं. हा तेच म्हणते, म्हणजे कंटिन्यू आले त्यांचे उपवास असं. माझा परत मंगळवारी उपवास असणार, उद्या सोडला दुपारी की. आजचा उपवास जो असतो तो पूर्ण अखंड दिवस धरावा लागतो, आणि उद्या दुपारी नागोबाची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडायचा असतो आजचा. आणि उपवास हे खरं चांगले असतात असं, बॉडी आपली पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला आराम मिळतो ना. मग करायचे असतात उपवास, जास्त असं प्रमाणामध्ये नाही, पण एखाद दुसरा आठवड्यातून करायचा असतो उपवास, चांगला असतो तो. हो, बॉडी डिटॉक्स होऊन जाते ना पूर्ण, एनर्जी असते ती वापरली जाते सगळी आपली. आज सगळे इंस्टाग्रामवरती पातोळ्यांचेच रील, अर्ध्याने आजच करून टाकल्या पातोळ्या. उद्या नागपंचमी तरी पण आज केल्या पातोळ्यांचेच रील रील रील. पण मेन सण कशाचा आहे तेच याच्यामध्ये विसरायला होतं त्यांना. नॉट ओनली अबाउट पातोळी, पण नागोबाची पूजा वगैरे हे असं सुद्धा गोष्टी आहेत ना. असं पूर्वजांनी सण केले तर प्रत्येकाच्या मागे बघा असं सायंटिफिक रिझन एक आहे ना. असं निसर्गामध्ये प्राण्यांचं जतन करणं, नाहीतर लोक साप बघितल्यानंतर बघितलात ना कसे करतात, मारायचं. आणि एवढी भीती आहे लोकांमध्ये, बिनविषारी चावला तरी सुद्धा एवढं असं टेन्शन असं येतं त्याच्यामुळे. त्या दिवशी आमचं ट्रेनिंग झालं सर्पदंश, PSC मधून घेतलेलं, ऑनलाईन होतं. म्हणजे मेन कुठचे साप विषारी असतात ते, त्याचे साईन सिम्पटम काय असतात सर्पदंश झाल्यानंतर, अंधश्रद्धा काय काय, ते सगळं ट्रेनिंगमध्ये सांगत होते सर.
मी एकदा लहान असताना, म्हणजे लहान अशी नाही, 7वी 8वीत असताना फुरशावर पाय दिलेला, पण ते मला चावलं नव्हतं नशीब. मी तुळशीला दिवा लावायला गेले आणि मी पाय ठेवला त्याच्यावरती आणि पटकन ते असं हे केलं ना, तेव्हा मी एकदम दचकली, बघते तर खालती हे. मी त्या दिवशी हातातच हो, हातात घेतलं. मनी माऊने आणलेले ते. तिकडे ना ते बांजर तसंच करतं, आशाताई सांगत होत्या. धरून आणतं आणि सगळं घरात घेऊन येतो. आणि त्या दिवशी जिवंत पकडून आणले आणि तो जिवंत होता. त्यांची मुलगी घाबरली. मी त्या दिवशी हातात घेतली तो मेलेलं होतं म्हणून झाला, नाहीतर कळकत नाही ना, दिसांग नाही तो. होय हो, त्याच्यावर कपडा पडला ना. त्याच्यावर पडकं होतो ना, कपडं होतो, ते पटकन उचलतो तो सापड हाती दिलो माझ्या. मी बसलो नाही. मांजर वगैरे प्राणी घरामध्ये असले तर तोच प्रॉब्लेम असतो. धरतात बाहेर आणि घेऊन येतात घरामध्ये. तर मंडळी, अशा पद्धतीने आजचा दिवस जो आहे तो गेलेला आहे. मी आली आहे पुन्हा माझ्या घरी वापस. आणि उद्या आहे नागपंचमी. तर तुम्हा सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या आम्ही पातोळ्या करणार आहोत आणि तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.